हाय फ्रेंड्स, तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बटरस्कॉच केक कसा करायचा त्याच्याबद्दल डिटेल अशी माहिती दिलेली आहे, तुम्ही ते जाऊन चेक करू शकता। आता ह्या व्हिडिओमध्ये बघूया आपण अर्धा किलोचा चॉकलेट केक कसा करायचा। तर या ठिकाणी चॉकलेट बेस शिजवून घेतलं, नेहमीप्रमाणेच मी टर्न टेबल व्यवस्थित क्लीन केला, त्याला थोडीशी क्रीम लावली आणि त्यावरच पहिली लेअर ठेवली। आता मी शुगर सिरप हे केकची पहिली लेअर सोप करत असताना साईडची जी काठ आहेत तर त्या साईडने व्यवस्थित आधी सोप करते की जेणेकरून तो जास्त सॉफ्ट होतो। चॉकलेट केक हा मूळचाच थोडासा सॉफ्ट असतो, त्यामुळे त्याला सोप करताना थोडंसं कमीच करायचं म्हणजे सेट छान होतो। आणि मी नेहमीप्रमाणे क्रीम टाकली, त्यावर सॉस भरपूर टाकला। मी नेहमी सॉसेस टाकत असते जेणेकरून केकला टेस्ट ही छान येते, आणि सॉस टाकताना क्रीमवर टाकते, लेअर सटकत नाही। आता बघा मी पहिली लेअर करून घेतली, सेम त्याच पद्धतीने सेकंडरी केली। आता बरेच वेळेस खूप सगळे व्हिडिओ आहेत केकचे, पण मी भरपूर प्रत्येक व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये काहीतरी ट्रिक आणि टिप्स सांगत असते, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत चला। भरपूरशा असल्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला क्लिअरली कळतात, आणि खरं जर म्हटलं तर केक करत असताना बेसिक गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात। मग आता त्यामध्ये क्रीम मेल्ट का होते, केक बेसमधून क्रम्स जास्तीचे का येतात, किंवा तो जास्त चिकट का होतो, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बेस शिजवताना तेलाचं प्रमाण जास्त जर घेतलं त्या बेसमध्ये तर तुमचा केक खरंच चिकट होणार। त्यामुळे थोडंसं तेल कमीच टाकायचं त्यामध्ये, आणि क्रम्स हे जास्तीचे निघू नये म्हणून कधीही हाय फ्लेमवर गॅसवर म्हणा किंवा ओव्हनमध्ये हाय याच्यावर केक बेक करायचा नाही, मग त्यामधून जास्त क्रम्स निघतात। बघा मी किती सुंदर, मी ह्याच पद्धतीने त्याची केकची आयसिंग करत असते की जेणेकरून क्रीम कमी लागते। कस्टमरचं म्हणणं होतं केकमध्ये क्रीम म्हणेल तेवढ्या कमीच याच्यामध्ये वापरा, जास्त क्रीम नको, म्हणून मग मी या पद्धतीने करते की जेणेकरून केकमध्ये क्रीम ही व्यवस्थित जाते आणि सेटही छान होतो। आणि ह्या ठिकाणी आता थीमचा केक होता, मुलासाठी बनवायचा होता, सिंपल केक बनवा पाहिजे तसा, कमीही रेटमध्ये बनवा म्हटलं। आता कसा केक बनवा, तर मग ठिकाणी छोटंसं पॅलेट नाईफवर ग्रीन कलर टाकला आणि ग्रीन कलरची अशा पद्धतीने एक व्यवस्थित शेड देऊन घेतली। आता केकला छान अशी लुक दिसावं किंवा म्हणतो आपण शार्पपणा दिसावं म्हणून थोडीशी पॅलेट नाईफ मी पाण्यामध्ये शुगर सिरपमध्ये ओली केली आणि ती त्यावर ठेवून फक्त टर्न टेबल फिरवत गेली। स्क्रॅपर एका साईडला फक्त टच केला आणि टर्न टेबल फिरवत गेली, तर एवढी मस्त शार्प अशी फिनिशिंग तयार झाली। केक करणं खरं जर म्हटलं तर काही अवघड नाही आहे, करायला खूप सोपं आहे, पण खूप प्रॅक्टिस लागते। प्रॅक्टिस केल्याशिवाय कोणतीच गोष्ट ही शक्य नाही, हे तुम्हालाही माहीत आहे। तर बघा मी अशा पद्धतीने आयसिंग करून घेतली आणि केक हा ट्रान्सफर करण्यासाठी थोडंसं बेसला क्रीम लावली आणि त्यावर तो केक ठेवून घेतला। जर तुम्हाला माझे केक खरंच आवडत असेल बघायला, किंवा ह्यामध्ये काही अजून वेगळं बघायचं असेल किंवा थीमचे केक्स बघायचे असतील तर प्लीज कमेंटमध्ये सांगत चला। आणि छोटंसं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण बऱ्याच वेळेस मोठ्या गोष्टी शिकत असतो, त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधून तुम्ही मला मोटिवेट करा आणि मी बऱ्याचशा मोठ्या मोठ्या गोष्टी तुम्हाला दाखवायचं काम करेल। बघा की किती सुंदर झाला, आणि छान अशी छोटीशी बॉर्डर करून घेतली। तुमचा सपोर्ट खरंच खूप गरजेचा आहे, प्लीज सपोर्ट मी। आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा।